18 पानावरचे 3च राहिलेत ते बघा. चरण विकलह झालं, चरणेन विकलह, तृतीया तत्पुरुष. हॅलो, आवाज येतोय ना? हा, शाल्मली. हो मिस येतोय. हा, त्याच्यानंतर क्रियासिद्धी. क्रियासिद्धी शब्द आहे, तो कसा करणार बघा. क्रियासिद्धी अर्थ कळतो का तुम्हाला आधी? सप्तमी तत्पुरुष क्रियाम सिद्धी. नाही, क्रियाम नव्हे, क्रियायाम सिद्धी. कळलं का? क्रिया मालाप्रमाणे, मालायाम सप्तमी तत्पुरुष म्हणजे एखाद्या कामामध्ये सक्सेसफुल होणे. सिद्धी म्हणजे सक्सेसफुल इन वर्क. कळलं का? म्हणून सप्तमी तत्पुरुष. सकोपम. सकोपम काय होईल? अर्थ कळतो का तुम्हाला बघा. कोप म्हणजे काय? राग. सकोपम. वडील सकोपम राग म्हणजे होते, म्हणजे रागासहित. कळलं का? कोपेन सह, तृतीया तत्पुरुष. नाही सॉरी, कोपेन सह बरोबर आहे, तृतीया तत्पुरुष नाही येणार. कोपेन सह. सह म्हणजे काय आहे? सह हे अव्यय आहे. सच्या पुढे विसर्ग नव्हे. कळलं का? अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समास केव्हा होतो सांगा? जेव्हा पहिल्यांदा अव्यय येतो. ग्रेस, हा जरा नवीन आहे, वेगळा समास आहे परत. अव्ययी भाव. अव्यय जेव्हा पहिल्यांदा येतो, कळलं? पहिलं पद अव्यय असलं की अव्ययी भाव समास. आणि आता अव्यय म्हणजे काय हे माहिती आहे ना तुम्हाला? सांगा. हो. हा, म्हणजे अव्यय म्हणजे इनडिक्लायनेबल, म्हणजे काय? ज्याच्यात बदल होत नाही ते. सह हे अव्यय आहे. मग कोपेन सह, तृतीया सॉरी बघा परत मी, अव्ययी भाव समास. लक्षात आलं? पुढचा समास प्रयाग क्षेत्रम. काय होईल सांगा? हॅलो, ज्याला येईल त्यांनी बोला, कोणी पण. अनिशा. हॅलो अनिशा. ऋतुजा. मॅडम. हा, अनिशा बोल. प्रयाग क्षेत्रम कोणता समास आहे? नाही आठवत. बघा आता मी सांगते. प्रयाग नाम क्षेत्रम. कळलं का? कर्मधारय समास. जेव्हा एखाद्याचं नाव असेल, कळलं का? गंगा नदी, गंगा नाम नदी. ग्रेस, समजते का? प्रयाग क्षेत्रम, प्रयाग नाम क्षेत्रम. क्षेत्र म्हणजे काय? होली प्लेस. प्रयाग नावाचं होली प्लेस आहे, माहितीये का? नाही. नाही माहिती. बर, आता काशी नाव माहितीये? काशी, प्रयाग. गंगा यमुनांचा संगम होतो उत्तर भारतामध्ये. तिथे प्रयाग नावाचं गाव आहे. प्रयाग क्षेत्रम, प्रयाग नाम क्षेत्रम. कळलं? बघा आता, हे पहिल्या कर्मधारय समास. हा पहिल्या अभ्यासपत्रातलं झालं. आता दुसरं अभ्यासपत्र उघडा. पेज नंबर किती आहे बघा? 33 आहे बहुतेक. हो बरोबर, पेज नंबर 33. मी इकडे शेअर केले बघा समोर. ज्यांच्याकडे पुस्तक नसेल त्यांनी इकडे बघा,
नाही तर आपल्या पुस्तकात बघा. सानिया, कळतंय ना सानिया? हॅलो सानिया, ऐकू येते का? हॅलो बाळा सानिया. सानिया बोलत का नाही बाळा तू? बर ठीक आहे, ऐक नीट मग. हा बघा, बाल सूर्यबिंबम हा समास आहे. आता तो कसा सोडवायचा हो सांगा? कोण सांगेल? हा बाल, याच्यात दोन समास आलेत परत. एक षष्ठी तत्पुरुष आहे, बाल सूर्यस्य बिंबम. कळलं? बाल सूर्याचे बिंब, षष्ठी तत्पुरुष. आणि आणखीन एक कर्मधारय समास आहे, तो कसा सोडवणार सांगा? रिनिया आली का? रिनिया, ओजस, ओजस तू सांगशील का? हॅलो, कुणालाच ऐकू येत नाहीये का बाळांनो? ओंकार तू बोलतोस? हॅलो ओंकार. कर्मधारय का षष्ठी? हे बघ, दोन समास आहेत एकाच शब्दामध्ये. बाल सूर्यस्य बिंबम, षष्ठी तत्पुरुष समास. आणि दुसरा आहे कर्मधारय, बाल सूर्यबिंबम. कळलं? लहान सूर्याचे बिंब. कळलं का? म्हणजे कर्मधारय समास. बाल वेगळं काढा, सूर्यबिंबम कर्मधारय समास. आणि बाल सूर्यस्य बिंबम षष्ठी तत्पुरुष समास. कळलं? आता तुम्हाला पेपर सोडवताना लक्षात येईल, तुम्ही म्हणाल हा दोन आहेत, गोंधळ आहे. गोंधळ वगैरे काही नाही. हा, ते कसा सोडवायचं ते मी सांगेन, आत्ता फक्त लक्षात ठेवा. कळलं? पेपर सोडवायला लागलो आपण की तुम्हाला मग एक एक लक्षात येईल की काय करायचं काय नाही. मॅम, बोला. मॅम बोल ना. एक्झाम मध्ये तत्पुरुष समास त्यांना कोणता समास आहे ते लिहायचं? हा अगं, मी तुला आता तेच सांगते. एक मी तुला मागच्या वर्षीचं बोर्डाचे पेपर प्रश्नपत्रिका माझ्याकडे आहे, ती आपण आधी तुम्हाला देऊ का सोडवायला? म्हणजे तुम्हाला एक मग माझ्याकडे पण आहे ना. मग ती कशी आहे बघा, पहिल्या याच्यात नाव आहे की नाही, म्हणजे बाल सूर्यबिंबम, मग समासाचा विग्रह आहे की नाही, असं आहे की नाही वेगळे कॉलम. मग त्यातला एक कुठला तरी हो. भरायचा आहे, म्हणजे आपोआप येईल की नाही. आता बाल सूर्यस्य बिंबम असं आलं तर समासाचं नाव काय लिहिणार सांग? षष्ठी तत्पुरुष आहे की नाही. आणि उलट आलं, बाल सूर्यस्य बिंबम आणि हे नाही, सॉरी, कर्म हे काय म्हणतात, आत्ता मी म्हटलं षष्ठी तत्पुरुष समास आला आणि त्याची फोड करायला सांगितली. मग तू काय लिहिल? बाल सूर्यस्य बिंबम, पण कर्मधारय म्हणून आला समास तर बाल सूर्यबिंबम. कळलं? बाल इव, फार तर लहान मुलासारखं सूर्यबिंब. कळलं? बाल इव सूर्यबिंबम असं येणार. आता दुसरं बघा, राजसद्मन, राजसद्म काय येणार सांगा? राजसद्म, अर्थ कळला का तुम्हाला याचा? हॅलो शाल्मली, तू सांगशील? राजनः सद्म.
शाबास. कसं केलं कळलं का तुला? हो मी षष्टी तत्पुरुष राजाचं ते सद्म. राजाचा वाडा, राजसद्म. कळलं का? राजसद्म याचा अर्थ काय? राजवाडा. आणि मग त्याची फोड कशी करणार आपण? राजाचा वाडा. आता तुम्ही म्हणाल राज्ञ काल. आता हे कळतंय का तुम्हाला? राजचं राज्ञ का झालं? राज हा मूळ शब्द आहे राजन. कळलं? आणि त्याचं षष्ठी एकवचन राज्ञ. हा महत्वाचा शब्द आहे, पाठच करून ठेवा. यातलं कुठेतरी भरायला फिलिंग द ब्लँक्स ते टेबल पूर्ती करायला येतं ना, तालिका पूर्ती, त्याच्यात येईल. आपलं तयार पाहिजे. हा, राज्ञ सद्म, षष्ठी तत्पुरुष समास. आता पुढचा पूजार्थम. कोणता समास येईल सांगा? ग्रेस. एक लक्षात ठेव बघ, पूजार्थम फॉर पूजा, पूजेसाठी. अर्थम म्हणजे साठी. साठी बुद्धी नाठी नाही. साठी म्हणजे फॉर, फॉर वर्शिप. कळलं? मग पूजार्थम, पूजाय इदम. त्याची फोड काय करणार? पूजाय इदम, चतुर्थी तत्पुरुष समास. अर्थम आलं की चतुर्थी तत्पुरुष समास लक्षात ठेवा. खूण. पूजाय इदम, पूजेसाठी, चतुर्थी तत्पुरुष समास. आता हे नीट लिहून घ्या. आता परत परत आपण घेणार नाही. भक्ती रसार्णव. काय बोलो? भक्ती रसार्णव भक्ते हे रस हो. नाही. भक्ती रसार्णव अर्थ बघ. भक्ती रस, अर्णव म्हणजे समुद्र. भक्ती रसाचा समुद्र. कळलं? भक्तिरसस्य अर्णवः. भक्ती रसस्य अर्णव. भक्ती रसस्य अर्णव, षष्ठी तत्पुरुष समास. हे बघा, हे शिकवताना कुणालाही काही शंका आली तर अनम्यूट करून बोला, विचारा. मनामध्ये शंका ठेवू नका. सविनयम. प्रचिती परुळेकर सांगशील का? सविनयम. हॅलो, आली आहे ना प्रचिती? हॅलो. महेक खान आलाय ना? आली आहे का ग महेक खान? महेक, हॅलो. हो मिस. हा, ईद संपली आता, अभ्यासाला सुरुवात. सविनयम काय होईल सांग? नाही येते बाळा. स हे अव्यय आलंय. विनयेन सहो. मगाशी स कोपम झालं की नाही, तसंच अव्ययी भाव समास. कळलं? नाव काय त्याचं? अव्ययी भाव समास. आणि फोड कशी करायची? विनयेन सहो. स आणि हो हत्तीतला. कळलं का? सच्या पुढे विसर्ग नाही. मॅम, विनय म्हणजे काय? विनय ओबिडियन्स. आपण नम्रपणा म्हणतो ना, ही मुलगी फार ओबिडियंट आहे, नम्र आहे. नम्रपणाने सविनयम. कळलं? हो, थँक्यू. पुढचं पुस्तक पठनम. पुस्तकस्य पठनम. कोणता समास?
षष्टी तत्पुरुष. शाबास. येते सगळ्यांना ना? हो, सोपा आहे. त्यामुळे आता परागकणा. हा, परागस्य कणाः. शाबास. परागस्य कणाः. आपण ते पराग असतात ना फुलामध्ये, आपण म्हणतो मराठीत सुद्धा परागकण, परागाचे कण. कळलं? परागस्य कणाः. षष्ठी तत्पुरुष. पुढचं काय आहे? सूक्ष्म कणाः. हा वेगळा आहे जरा. परागस्य कणा हा वेगळा आणि हा सूक्ष्मस्य कणा हा नाही येणार. हा कर्मधारय आहे. हा, सूक्ष्म कणाः. सूक्ष्म म्हणजे काय हो? अगदी काय मायन्यूट, बारीक म्हणतात ना, बारीक असे कण. सूक्ष्म कणाः. कर्मधारय समास. आता कणान मुनीही, कणाद मुनीही, हे तुम्ही सांगू शकाल मला? बऱ्याच वेळा मगापासून झालंय बघा. हॅलो अनिशा रणदिवे, सांग. हॅलो. मॅम मी सांगू? कोण? ग्रेस? हो. हो, सांग. कणादः नाम मुनी. शाबास. कळलं? कोणता समास? कर्मधार्य. बरोबर, शाबास. परमाणू. परमः अणुः. बरोबर. परत कर्मधारयच. कळलं का? आता जरा वेगळा आलाय परत. अल्पधीही. म्हणजे अर्थ कळतो का नाही तुम्हाला? बघा, अल्पधीही. अल्प म्हणजे कमी आणि धी म्हणजे बुद्धी. म्हणजे आपण म्हणतो ना, वेडा आहेस का तू, कमी बुद्धीचा आहे का? कळलं? मॅडम मी सांगू? हो, सांग. अल्पाधीही यस्य सह. बहुव्रीही समास. शाबास. अल्पा. आता अल्पचा अल्पा का झालं? धीही. धी म्हणजे बुद्धी. स्त्रीलिंगी आहे ना, धीही, म्हणून अल्पा. अल्पा धीही यस्य सह. ज्याची बुद्धी कमी आहे तो. आणि समासाचं नाव काय? बहुव्रीही समास. बहुव्रीही समास. कळलं नक्की? पुढचा. मी मुद्दाम हळूहळू बोलतीये की ज्यांना लिहायचंय त्यांनी लिहून पण घेऊ शकतात. मदांधः. काय होईल? मदांधः. अर्थ माहितीये का याचा? मदांधः म्हणजे काय? हॅलो ओंकार, सांग अर्थ. डोंट नो. नाही. बर, हे ओजस तुला येईल? हॅलो, नाही येत. शाल्मली तुला येईल? गर्वाने आंधळा असलेला. शाब्बास, बरोबर. आता हे कुठे आले माहितीये ना? ते कवितेमध्ये 3रा श्लोक. अगं तूच विचारलं होतं ना मला याचा अर्थ, आणि बघ आता तूच अर्थ सांगितला. मद म्हणजे गर्व. कळलं का? इंटॉक्सिकेटेड म्हणतात ना, गर्वच होतो एखाद्याला. आणि अंध म्हणजे आंधळा. गर्वाने आंधळा झालेला. कळलं का? गर्वाने आंधळा. मग काय होईल? मदेन अंधः. तृतीया तत्पुरुष समास. तृतीया. ती ना, तृतीया तत्पुरुष समास. त्यांच्यानंतर किंचिज्ञः. किंचिज्ञः.
कोण सांगेल हो? हा सांगा. झालेत आपले, हा असा पण झालाय. संस्कृतज्ञ, किंचिज्ञ. नाही माहिती? थोडस जाणणारा, किंचित. कळलं का? थोडस जाणणारा, ज्ञ. आता बघा याच्यामध्ये धातूचं रूप आलंय शेवटी, ज्ञ. ज्ञ, न्या हा 9व्या गणाचा धातू आहे, माहितीये ना? ज्ञ, न्या. मग त्याचं ज्ञ आलंय बघा, अंश आलाय त्याचा, धातूचा अंश आला शेवटी की उपपद तत्पुरुष समास होतो. आपण याची व्याख्या पण लिहून घेतली आहे की नाही? किंचितम जानाति इति. कळलं का? किंचितम जानाति इति, उपपद तत्पुरुष. उद्यानपालः काय होईल हो सांगा? आत्ता सारखाच आहे, फक्त फोड करून सांगा मला. उद्यानं पालयति इति. कळलं नक्की? उद्यान पालयति इति. गार्डनर आपण म्हणतो ना, तो गार्डन सांभाळतो तो. उद्यानम पालयति इति, उपपद तत्पुरुष. झालं? कुणाचा तरी हे चालू आहे ग, म्यूट करा. शिशिर ऋतू. सोपं आहे, कोण सांगेल? शिशिर ऋतू. शिशिर नाम ऋतू. कोणता समास? कर्मधारय. कळलं? एखाद्याचं नाव आलं, प्रथमा विभक्ती असली की कर्मधारय समास. आता बघा परत परत समास. नीरजम काय होईल हो? आता ओंकार हे येईल का तुला बाळा? नीरजम. नीरे जायती इति. कोणता? उपपद. शाबास. नीरे जायती इति. नीरजम याचा अर्थ माहितीये का? नीरजम म्हणजे कमळ, लोटस. नीरे जायती इति, नीरजम. कळलं नक्की? आता बघा पुढचा, दर्शनार्थम. अर्थम आला की कोणता समास सांगितलाय मी मगाशी? अर्थम. चतुर्थी तत्पुरुष. शाबास. मग आता काय होईल इथे? दर्शनार्थम. दर्शनाय. दर्शनाय इदम. कळलं का? दर्शनासाठी. दर्शनाय इदम, चतुर्थी तत्पुरुष. महात्मा. महात्मा. महान आत्मा. महान आत्मा यस्य सह. बहुव्रीही समास. कळलं का? आपण म्हणतो ना, तो महात्मा, संत पुरुष महात्मा आहे. महात्मा म्हणजे महान आत्मा यस्य सह. सच्या पुढे विसर्ग, ज्याचा आत्मा महान आहे तो. बहुव्रीही समास. पुढे अश्मखंड. मॅम, बोल. आत्मा महान आत्मा कर्मधार्य पण असू शकतो ना? हो, कर्मधारय पण होऊ शकतो. आपण मग ना तिथे मी तुला आत्ता म्हटलं ना तसं. कळलं? त्यांनी जर कर्मधारय म्हणून दिला तर तू काय म्हणशील? महान आत्मा. आणि बहुव्रीही दिला तर काय म्हणणार? महान आत्मा यस्य सह.
कळलं का? हे लक्षात ठेव. पुढे अश्मखंड. अश्मखंड अर्थ लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला लगेच समास येतील बघा. अश्मखंड कोण याचा अर्थ सांगेल? महेक तू सांगते अर्थ. अश्मखंड. मृणाली ढगे तू सांगशील? अश्मखंड. अश्मस्य खंडः षष्ठी तत्पुरुष. षष्ठी तत्पुरुष बरोबर आहे पण फोड बरोबर नाही केली. कळलं? अश्मस्य हे बघा अश्मन मूळ शब्द आहे अश्मन. कळलं का? मग काय होईल? अश्मनः. कळलं का? व्यंजनांत शब्द आहे तो अश्मन. मग त्याची षष्ठी काय होईल? अश्मनः खंडः. षष्ठी तत्पुरुष समास. कळलाय ना नक्की सगळ्यांना? पुढे आता श्रेया मुकणे सांगशील का बघ? हस्तस्थम. हस्ते तिष्ठति इति. कोणता समास? उपपद तत्पुरुष. बरोबर. ग्रेस तुला कळलं का? हस्ते तिष्ठती इति. आणि ज्यांचं नेटवर्क उत्तर देत नाहीये त्यांनी पण नीट लक्ष द्या. निनाद मोहोड समजतंय ना रे बाळा सगळं? हॅलो निनाद. हॅलो निनाद. हो मिस. हा मगाशी आणि तू उशिरा आला बाळा. असं नको करू. वेळच्या वेळी येत जा. मला प्रत्येकाची नावं घेऊन एवढं माझ्या पुढे नावं नाही येत त्यामुळे मला लक्षात येत नाहीये. हा नीट लक्षात ठेवा. जपा कुसुमम काय होईल समास? जपा कुसुमम. सोपं आहे बघा. बरोबर. कोणी सांगितलं? क्लेटसने सांगितलं. हॅलो क्लेटस का? हो हो. हा. जपा नाम कुसुमम. कळलं का? जास्वंदीचं फूल. जपा नाम कुसुमम. कर्मधारय समास. कळते? आता हे झाल्यानंतर आता तिसरं अभ्यासपत्र बघा बरं. किती पानावर आहे कोण सांगेल बघा? जरा शोधा आणि मला सांगा. किती पानावर आहे? 69. 69. शालिनीच आहे. बरोबर. 69 पेज नंबर 69 हा काढलं. चला आता ते बघूया आपण. सद्गुण संपत्ती ही. सद्गुण संपत्ती ही कोण सांगेल हो? हॅलो कोणालाच ऐकू येत नाहीये? शाल्मली. हो मिस ऐकू येते ना. मग हो. पेज नंबर 69 वरचे आता समास चाललेले आहेत. आता 5च मिनिटं राहिले त्यामुळे मी शेअर करत नाहीये इकडे पान. पण तुमच्या पुढे आहे ना. वेळ घालवायला नको आपण. सद्गुण संपत्ती. सद्गुणाः एव संपत्ती.
कर्मधारय समास. सद्गुणाः एव संपत्ती. अर्थ कळला का तुम्हाला? ग्रेस, अर्थ कळला? नाही. हा बघा, सद्गुण रूपी आपण संपत्ती म्हणजे वेल्थ म्हणतो की नाही. मग मी माझ्याकडे एवढं पैसा आहे, मी श्रीमंत आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा फक्त पैशाची श्रीमंती नसते, कळलं? मग बुद्धीची श्रीमंती असते, चांगले गुण माणसाकडे असले, कळलं का? चांगल्या गुणांची संपत्ती म्हणजे चांगले गुण हीच ज्याची संपत्ती. कर्मधारय समास, कळलं का? सद्गुणाः एव संपत्ती. सद्गुण हीच संपत्ती. कळलं नक्की? हॅलो, पुढचा समास. हो. हा, कवी पंडिताः. कवी पंडिताः कोणाला आठवते का? हॅलो महेक, आठवते? नाही आठवत. ओजस, ठीक आहे, मग मी सांगते. कवयः च पंडिताः च. कळलं? आता कवयः, कवीचं कवयः का झालं? पंडिताः अनेक वचनात आहे ना, बहुवचनात. आणि च का आणलाय? इतरेतर द्वंद्व. कवयः च पंडिताः च. इतरेतर द्वंद्व. आता त्याच्या पुढचं बघा. सपरिवारम. कोणता समास होईल? सपरिवारम. आता मगापासून हे 3 वेळा गेलाय असं. सकोपम आहे की नाही. मग आता सपरिवारम काय होईल? परिवारेण सह, अव्ययी भाव. शाबास. परिवारेण सह. कळलं का? आता परिवारे न म्हणायचं नाही, नळातला न नाही, बाणातला न. परिवारेण सह. स आणि हो हत्तीचा. आणि समास अव्ययी भाव समास. आता पुढचा बघा. लोकप्रिय. लोकप्रिय कोणता होईल? मिस, तुम्ही लोकप्रिय पासून गृध्रराजपर्यंत कट केलाय कारण की ते कॅन्सल लेसन मध्ये हो आहेत का? म्हणून. बरं झालं हो. सांगितलं ते. मला आता तेच वाटत होतं. बालवीर बरोबर. अगं ते ह्याच्यातलं आहे ना, धेनू व्याघ्र. तो धडा नाहीये आपल्याला. पाषाण खंडा हा दिले का? तो पण कटच केलाय. ठीक आहे. अनिच्छा. गृध्रराजपर्यंत कट केलाय. हो का? हो. हा बरोबर आहे. अगं हे सगळे आहे ना, त्या ह्याच्यातले पण आहेत ना. तो काय आपला ती कविता याची रावणाचं धडा आहे तो, त्याच्यातलं पण गेलंय बरोबर. मग आता थोडेच राहिलेत. मातृसेवा इथपासून घेऊया. हा, मातृसेवा काय होईल सांगा? ग्रेस, कळलं का तुला? हे मधले समास आपल्याला ते धडेच नाहीयेत. मग त्यामुळे त्या धड्यातले समास आपण घेणार नाही, परीक्षेलाच येणार नाहीत ते. कळलं? हो. हा, मातृसेवा म्हणजे काय सांग? तू करते का मातृसेवा? हो. मातृसेवा म्हणजे काय?